नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। आणि मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला तर समजलं असेल की आज आपण कुठे जाणार ते। तर नाणेघाटला आज भेट देणार आहेत आपण। आणि नाणेघाटला जाण्याचं कारण असं आहे की आज बऱ्यापैकी पाऊस नाही आहे। तर मित्र बोलले की चला कुठेतरी फिरायला जाऊया। तर त्याच कारणाने आज आपण नाणेघाटला चालवले आहेत। आणि मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची आपल्याला माहिती असावी, कारण बरेचसे पर्यटक रस्ते चुकतात, त्यामुळे त्या ठिकाणाची आपल्याला आधी माहिती असावी तरच आपण त्या ठिकाणाला भेट द्यावी। मित्रांनो, जर आपण बाईक घेऊन जात असेल तर कधी पण सावकाश जावं, जास्त उतावळेपणा करायचा नाही, कारण तुम्ही पाहता आजकाल खूप ॲक्सिडेंट होत असतात। म्हणून कधी पण सावकाश रायडिंग करायची आहे। आणि बाईक घेतली म्हणजे किती पण तिचा धूर काढायचा नाही, जेवढी आपल्याला कंट्रोल होईल तेवढीच आपण गाडी चालवावी। तर चला मित्रांनो, आपलं भाषण खूप झालं, जाऊया आपण डायरेक्ट आता नाणेघाटला, बघूया काय विषय येतो नक्की। तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट टोकोड्यामध्ये एंट्री करणार आहेत। तर तुम्ही पाहत राहा, आपलं नक्की चॅनल सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, मी रायडिंग कशी करतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी पण जास्त उतावळेपणा करतो, तर काय होईल ते काही सांगता येत नाही। तर नक्की तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, तुम्ही कल्याणनगर हायवेवर जर येत असाल तर कधी पण सेफ्टी रायडिंग करा, कारण इथे रस्ते पण एवढे खास नाही आहेत, पुढे मध्ये खड्डे आहेत, त्यामुळे सावकाश या। हे पाहू शकता तुम्ही कुठे खड्डे केलेले आहेत, त्यामुळे सावकाश या आणि सेफ्टी रायडिंग करा। मित्रांनो, जर तुम्ही कसाराला कधी जायचं असेल तर माझ्या लेफ्ट साईडला पाहू शकता तुम्ही, हा रस्ता जातो तो कसारा साईडला। तर आणि हा सरळ जातो तो नगर अलीफाटा या साईडला, आपल्याला तिकडे जायचं आहे। आणि बघूया आता टोकोड्यात मध्ये आम्ही एंट्री करणार आहे आता। तर बघूया इथं काहीतरी खायला घेऊया, कारण मित्र बोलले की वरती काही भेटत ना खायला, तर भेटलं तरी खूप महाग असतं ते। तर बघूया इथे काही भेटलं तर घेऊया। मित्रांनो, टोकोड्यामध्ये तर आम्ही एंट्री केलेली आहे आणि तो समोर तुम्ही पाहू शकता, आपल्याला तिथंच जायचे तो नाणेघाट। पिशी कुठे पिशी निघून द्या, चल पिशी निघून द्या। टोकोडा तर सोडला आहे मित्रांनो, तर आम्ही तर काय घेतलं नाही, म्हणजे मित्र बोलले की डायरेक्ट आपण वरती जाऊनच खाऊया, तर काहीच घेतलं नाही। आणि पाऊस आला तर मोबाईल ठेवायला पण काय आणले नाही मित्रांनो, मित्र बोलते की हेल्मेट खालीच मोबाईल ठेवू। तर चला मग जाऊया डायरेक्ट आता नाणेघाटला। आणि तो तुम्ही समोर पाहू शकता ना, आपल्याला तिथंच जायचे, तो अंगठा दिसतो ना, तिथंच आपल्याला नाणेघाट आहे। आणि टोकोड्यापासून 5-6 किलोमीटर असेल मित्रांनो, काही जास्त लांब नाही। तर चला मग मित्रांनो, डायरेक्ट भेटूया तुम्हाला आता। अगं पाणी उडणार। मित्रांनो, घाट चालू झालेले आहे आणि आता वळणे तर आपल्याला दिसणार आहेत, कारण घाट म्हटले म्हणजे वळणे असणार। आणि वळण्यानं कधी ओव्हरटेक करायचं नाही मित्रांनो, कारण गाडी समोरून कधी साठी हे आपण पण सांगू शकत नाही, त्यामुळे आपले रस्ता आहे ते आपल्या रस्त्याने जावं। मित्रांनो, गंमत अशी झाली की माझ्या मागे 2 मित्र आले, त्यांना वाटलं की मी जुन्नर करून जाणार आहे, कारण जुन्नर करून पण रस्ता आहे नाणेघाटला जायला, तर आपण काय तिकडे जाणार नाही। तर नाणेघाटच्या पायथ्याशी आपण गाडी लावणार आणि तिथनं आपण पायी जाणार आहेत वरती।
तर त्यांना वाटलं की आपण जुन्नर करून जाणार, तर ते खूप मला शिवाय देतात आता का पायी आता आम्ही कशी आलो. तर त्यांना मी सांगलं वरती जाऊ आपण खाऊ काहीतरी. तर चला मग आता जाऊया त्यांची गंमत केली. पाहू शकता मित्रांनो काय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला भेटते ते नाणेघाटचं. आणि मित्रांनो आज पाऊस पण नाही, त्यामुळे रायडिंग करायला पण खूप मजा येते. कारण जेव्हा पाऊस असतो त्यावेळेस रायडिंग करायला जास्त मजा येत नाही. आणि आज बऱ्यापैकी पाऊस नाही, त्यामुळे रायडिंग करायला पण काही वाटत नाही. थोडं आता आपण नाणेघाटच्या पायथ्याशी पोहोचणार आहे मित्रांनो. आणि ते पाहू शकतो तुम्ही नाणेघाटच्या जवळ आलेलो आहे आपण. आणि इथनं आपण पायदिंडी आता जाणार आहेत, तर काही विषय नाही. आणि पुढे गाडी का थांबले. ओ हे बच्चा पार्टी मेंढरा मित्रांनो मेंढरा आली ती. पुढे गाडी नसती तर आम्ही 2-3 घेऊन गेलोच असतो, म्हणजे उडूनच गेलो असतो, काही विषय नाही. तर त्यामुळे आम्ही सांगतो मित्रांनो कधी पण जेव्हा वन्य तेव्हा रायडिंग सेफ करा, कारण कधी काय समोर येईल काही सांगू शकत नाही आपण. त्यामुळे रायडिंग करताना सेफली रायडिंग करा. तर चला मित्रांनो मग आता आपण इथं राईट साईडला जाणार आहोत, कारण आपल्याला इथूनच नाणेघाटला जायचं आहे. आणि तो स्टेट जाते तो आपल्याला माळशेज घाटला रस्ता जातो. तर आपल्याला राईट साईडला आता जायचं आहे. तर इंडिकेटर देऊ दे. चला मित्रांनो मग इथनं जाऊया आता आपण. मित्रांनो तिथून रस्ता तर बंद आहे, तर आपण हा रस्ता दिसतो तिकडनं जाणार आहेत. तो रस्ता बंद आहे आणि हा रस्ता पण बघू शकता तुम्ही एकदम खडी निघलेला आहे. आणि आपण तिकडनं चाललेलो आहेत. तर येताना सावकाश आहे मित्रांनो, जास्त घाई करू नका, कारण पडलं तर तुमच्या अंगाचं साल्ट काही राहणार नाही, हे नक्की आहे. तर चला मग भेटू. तर चला मग मित्रांनो, आणि नीट या का बघू शकता तुम्ही रस्ता. तर येताना कधी पण दोघेच या, कारण हा रस्ता खूप दगडी निघलेला आहे त्या रस्त्यावर, आणि तुम्ही पाहू शकता. तर नीट या, सावकाश या, काय जास्त घाई करू नका. चिखल पण खूप आहे मित्रांनो या रस्त्यावर, येताना नीटच या. मित्रांनो खूप दगड निघले आहेत, त्यामुळे सावकाशच या जरा, कारण हा रिस्की पण होऊ शकतो कधी कधी. खूप दगड निघलेले इथे या रोडवर नाही म्हणतो, तो रस्ताच आहे, खूप कच्चा रस्ता. तर नीट या मित्रांनो. मित्रांनो आम्ही बाईक तर लावलेली आहे आणि चढायला सुरुवात केलेली आहे आता नाणेघाट. तर चला मग, आणि पायऱ्या पण पाहू शकता तुम्ही. तुम्हाला यायचं असेल तर नक्की इकडनं एक दिवस आणि अनुभव हा नक्की घ्या. मित्रांनो आम्ही थोडं वरती आलेलो आणि तुम्ही पाहू शकता काय नजारा पाहायला भेटतो आपल्याला. एक नंबर मित्रांनो, सुंदर दृश्य पाहायला भेटते आपल्याला.
नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे। हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर व आताचे जुन्नर व कोकणातील बाग यांना जोडतो। हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे। व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठी देश व कोकणाला जोडता हा घाट खोदण्यात आला। इसवी सन पूर्व पहिल्या शतकात एक खोदकाम झाले। या मार्गाचे एक टोक व जुन्नरच्या दिशेला तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही काय अतिशय सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।